एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र त्याच वेळेला दुसरीकडे मनसेमधल्या नेत्यांची विधानं बघता या युतीबाबत मनसेमध्ये फारशी अनुकूलता नाही का असाही सवाल निर्माण होतोय। भोंगे विरोधातल्या आंदोलनामध्ये मनसैनिकांवरती 17,000 केसेस टाकल्या, मग यासाठी उद्धव ठाकरे माफी मागणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारलाय। 2017 मध्ये युतीच्या प्रयत्नात दगा कोणी दिला हे सगळ्यांना माहिती आहे असंही देशपांडे म्हणाले। हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही। असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? अशा अनेक विषय आहेत। 2017ला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व होतो। त्या सगळ्या प्रोसेसचे कसे 12 वाजवले गेले शेवट त्याचा मी साक्षीदार सुद्धा आहे। त्यावेळेला कदाचित त्यांना वाटलं होतं की आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जातो की काय, युती करतो की काय, म्हणून ती निवडणुकीसाठी खेळलेली खेळी होती 2017ला उद्धव ठाकरेंनी। दगा कोणी दिला सांगितलं ना तुम्हाला। नंतर त्यांनी फोन उचलायचे बंद केले। दगा कोणी दिला हा पुन्हा सांगायचा विषय नाहीये, तो अद्यारूटच आहे कोणी केलं ते। कारण बाळा नांगावकर स्वतः 2017ला मातोश्रीवर जाऊन आलेले, नांगावकर साहेब स्वतः गेलेले। तरी म्हणजे नांगावकर साहेब दादरवरनं मातोश्रीवर गेले, पण उद्धव साहेब पहिल्या मजल्यावरनं तळमजल्यावर आले नाही। हा विषय आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे आता 2017चा विषय काय झाला तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत राहणारा सुद्धा महाराष्ट्राचा शत्रूच असल्याचं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय। मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं राऊत म्हणाले। तर उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्र हितासाठी असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। दोन भावांची सहमती होतीये, यामध्ये वादविवाद करणं योग्य नसल्याचा सल्ला सुद्धा राऊतांनी दिलाय। कोणतेही अट आणि शर्त याच्यामध्ये उद्धवजींनी टाकलेली नाही। महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका। याच कोणती अट आणि शर्त आहे? कोणती अट आणि शर्त आहे? त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी शिवसेना तोडली, हे शत्रू आहेत। त्यांच्याबरोबर राहणाराही महाराष्ट्राचा शत्रू आहे आणि त्यांच्याबरोबर राहून कोणालाही महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही, हे इतकं स्पष्ट आणि सुस्पष्ट भूमिका जर उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि ती महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंतच्या शेवटच्या घरात आणि मराठी माणसापर्यंत पोचली आहे, याच्या पलीकडे मला वाटत नाही भूमिका काही मांडायला पाहिजे। महाराष्ट्रद्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतो आहे। जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल। आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण। आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचं नाही। म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे, जी शक्ती महाराष्ट्रद्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे, जी या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते। तुम्हाला काय करायचं आहे? मलाही काही करायचं नाही। मला माझ्या पक्षाने सांगितलेलं आहे, आम्ही ठरवलेलं आहे, महाराष्ट्र हितासाठी आपण पुढलं प्रत्येक पाऊल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकलं पाहिजे। हा आमच्या पक्षाची भूमिका आहे, ती उद्धव साहेबांनी पक्षाचे प्रमुख म्हणून व्यक्त केली। मनसे आणि शिवसेना युतीच्या संदर्भात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे सेना सोडणार हे कळल्याच्या नंतर मी दोघांना सुद्धा फोन केले होते आणि शांत राहण्याची विनंती केली, मात्र व्हायचं तेच झालं अशी खंत सुद्धा भुजबळांनी बोलून दाखवली। तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती झाल्यास शक्ती वाढेल असंही भुजबळ म्हणाले। मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आले। किंबहुना मला जेव्हा कळलं की राज ठाकरे हे बाजूला जात आहेत, त्यावेळेला 12 वर्ष मी कुणाशी बोललो नव्हतो। राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका, एक 8 दिवस शांत राहा। पण दुर्दैवाने जे आहे परत व्हायचं झालं कारण ते दोन्ही वेगळे झाले। आज सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर
माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही. माझा पक्ष वेगळाच आहे. तिथे बाळासाहेब असतानाच मी माझं त्यांना बाहेर पडलेलो आहे. पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही. निश्चितपणे जे आहे शिवसेनेची शक्ती जी आहे निश्चितपणे वाढेल. अहो 2 कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं की त्या वॉर्डामध्ये आमची शक्ती वाढते. काय आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जातं ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही. एखादा पडलेलं आमदारसुद्धा आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल. आणि इथं दोघे लिडर्स आहेत. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरती शरद पवारांनी मात्र बोलायला नकार दिलेला आहे. शरद पवार हे पंढरपूरच्या दौऱ्यावरती होते आणि त्यावेळेला त्यांना ठाकरे बंधूंच्या संदर्भात प्रश्न विचारला, मात्र हा प्रश्न पवारांनी टाळला. राज ठाकरे यांना अटी शर्थी घालून नमवणं सोपं नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे. अटी शर्थी घालून झुकणारे नेते नाहीत असंही त्यांनी म्हटलं. युती कोणाबरोबर करावी हा राजसाहेबांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ते स्वतःचा विचार असणारे आणि स्वतःचा विचार कधीही बाजूला न करणारे एक नेते आहेत. कोणी कोणाबरोबर युती करावी हा जरी प्रश्न असला तरी मला जे काय थोडंफार कळतं राजकारणातलं त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की राजसाहेबांना अटी घालून नमवणं एवढं सोपं नाही आणि म्हणून अटी घातल्यानंतर राजसाहेब कोणाबरोबर युती करतील असं मला वाटत नाहीत. अटी शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे आहेत असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं युती करायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. दरम्यान राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीने महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे उद्धव ठाकरेंची जी परिस्थिती आज नाजूक झालेली पक्षाची, त्याच्यामुळे त्यांना मदतीचा हात मागण्याची वेळ आली असावी कदाचित. खूप पाणी पुरवून गेलेलं आहे आणि महायुती आता भक्कमपणे मुंबईत पण उभी आहे. त्याच्यामुळे काय फरक पडणार नाही. त्यांचा स्वभाव पाहता अटी शर्थीला अधीन राहून ते कुठली तरी अलायन्स करतील असं मला वाटत नाही. तर जेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद एकत्र येईल तेव्हा मराठी माणूस एकत्र येईल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. दोन्ही भावांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, असंही त्यांनी म्हटलं. हर्षवर्धन पाटील हे नात्याने ठाकरे बंधूंचे व्याही देखील आहेत. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राजकारणामध्ये असे काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच त्याचं आम्ही स्वागत करू. दोन्ही ठाकरेंची ताकद महाराष्ट्रामध्ये एकत्र येईल आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस त्याचे काय परिणाम होतील काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे आणि याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. म्हस्केंचं आयुष्य भाजपवाल्यांना मस्का लावण्यात जाणार, अशी टीका राऊत यांनी केली. ग्रामीण भागामध्ये पक्षाचं कामही सुरू केलं होतं, परंतु बाळासाहेब त्यावेळी राजसाहेबांवरती जबाबदारी द्यायला तयार झाले. त्यावेळी ह्याच उद्धव साहेबांनी जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर मी घर सोडून निघून जाईल अशा पद्धतीची धमकी दिली होती. राजसाहेबांना मुंबईतील शाखांना भेटी देण्यामध्ये सुद्धा त्यांचा विरोध होता. बाळासाहेब असताना सुद्धा राजसाहेबांना त्याने ॲक्सेप्ट केलं नाही. शिवसेनेत असताना जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल अशी धमकी त्यांनी दिली. ते राजसाहेबांना काय ॲक्सेप्ट करणार? काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा? काय संबंध काय आहे? हा मस्का लावत बस म्हणा होतो दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या. तुमचं आयुष्य आता जे आहे
ते ह्या सगळे जे आहेत ना, हे कोण भाजपवाले, त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमचं आता आयुष्य जाणार आहे. तुम्ही करा. तुम्ही आता माननीय राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या भांगडीत कशाला पडताय? तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत. त्यांना विचारा, अमित शहाना विचारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.